वैष्णवीच्या वडिलांनी अजितदादांच्या हस्ते दिलेली चावी, फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा पोलिसांकडून जप्त। पुणे जिल्ह्यातील मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे। या घटनेवरून राजकीय वर्तुळातही संताप व्यक्त होतोय। वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय। आमच्या मुलीचा छळ झाल्यानेच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलंय। वैष्णवीला लग्नात 51 तोळे सोने, चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर कारही भेट दिली होती, पण तरीही सासरच्यांकडून आणखी पैशाची मागणी करत तिचा जाच करण्यात आल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलंय। राजेंद्र हगवणे यांच्यासह त्यांचा मुलगा शुभम हाही सध्या फरार असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। मात्र पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचंही वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलंय। दरम्यान एकीकडे आरोपींचा शोध सुरू असताना दुसरीकडे पोलीस राजेंद्र हगवणे यांच्या घरी पोहोचले आहेत। पोलिसांनी हगवणे यांच्याकडे असलेली फॉर्च्युनर जप्त केली आहे। MH14 KU 2002 ही फॉर्च्युनर गाडीची नंबर आहे। पोलिसांनी मुळशीतील घरी जाऊन वैष्णवीच्या वडिलांनी हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा गाडी जप्त केली आहे। पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारचा नंबर MH14 KU 2002 हा फॉर्च्युनर गाडीचा नंबर आहे। वैष्णवीला नेमका काय जाच झाला हे तिने एका मैत्रिणीकडे सांगितलं होतं। त्याची ऑडिओ क्लिप ABP माझाच्या हाती लागली आहे। त्यामध्ये तिने सासरच्यांनी जाच केल्याचं म्हटलंय। आई वडिलांना विरोध करून शशांक सोबत प्रेमविवाह केला होता। ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती। आता ही चूक सुधारण्यासाठी वडील माझी साथ देणार आहेत। लवकरच मी घटस्फोट घेईन असंही वैष्णवीनं मैत्रिणीसोबत व्हॉट्सअपवर बोलताना सांगितलं होतं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।